नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे धरण म्हणजे कोयना धरण। हे धरण महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामधील कोयना नगर गावाशेजारी आहे। हे धरण महाबळेश्वर येथे उगम पावलेल्या कोयना नदीवर बांधण्यात आलेले आहे। हे धरण शिवसागर या नावाने ओळखले जाते। या धरणाची उंची 103 मीटर म्हणजेच 339 फूट एवढी आहे। या धरणाची लांबी 807.2 मीटर म्हणजेच 2648 फूट एवढी आहे। या धरणाचे बांधकाम 1954 ते 1967 या दरम्यान करण्यात आले। उपयुक्त साठा सर्वात मोठा म्हणजेच 93.23 टीएमसी इतका आहे। या धरणाचा एकूण जलसाठा 105 टीएमसी एवढा आहे। या धरणाला एकूण 6 दरवाजे आहेत। या धरणाचे काम महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या देखरेखीखाली पार पडले। या धरणाचे उद्घाटन देखील यशवंतराव चव्हाण यांनीच केले। हे धरण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। याचे कारण उपयुक्त साठा सर्वात मोठा म्हणजेच 93.23 टीएमसी इतका आहे। तसेच या धरणाचा एकूण जलसाठा 105 टीएमसी एवढा आहे। त्यामुळे या धरणावरती 4 टप्प्यांच्या मध्ये वीज प्रकल्प बनवण्यात आले। हे वीज निर्मितीसाठीचे धरण अत्यंत महत्त्वाचे ठरले। हे धरण छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र राज्यात असल्यामुळे धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे म्हटले जाते। हे धरण सह्याद्री पर्वतरांगांच्या मध्ये असल्यामुळे दरवर्षी पूर्णपणे भरते। या धरणाच्या सभोवताली अभयारण्य आहे। पावसाळ्यामध्ये हे धरण संपूर्ण भरले म्हणजे या धरणाचा परिसर आणि हे धरण पर्यटकांना कायम आकर्षित करते। हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवरती किल्ल्यांचे, मंदिरांचे आणि जनरल नॉलेजचे भरपूर व्हिडिओ आहे। ते पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंकवर नक्की पहा। धन्यवाद।